महिला लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये अशोक खरातला बेड्या ठोकल्यानंतर रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरताना पाहायला मिळते। रुपाली चाकणकर खरातची पाद्यपूजा करत असल्याचे फोटो समोर आलेत आणि तसंच वर्षभरापूर्वी खरातची पोलखोल करणाऱ्या पत्रकारावर चाकणकरांनी दबाव आणल्याचा सुद्धा आरोप करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे रुपाली चाकणकरांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आता विरोधकांनी केली आहे। बघूया। या अंधश्रद्धेवर विश्वास असणाऱ्या भगिनीकडून महाराष्ट्रातील भगिनी सुरक्षित राहतील का? जर रुपाली चाकणकर त्या राज्य महिला आयोगाच्या पदावर राहिल्या तर त्या तपासामध्ये फेरबदल करणार। मुळातच त्या पदावर त्यांनी मिनिटभरही राहू नये। भोंदूबाबा अशोक खरात सोबतच्या फोटोनंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत। अशोक खरात सोबत फक्त फोटोच नव्हे तर त्यानं उभारलेल्या मंदिराच्या विश्वस्त मंडळावरही रुपाली चाकणकर आहेत। त्यामुळे विरोधकांनी चाकणकर यांच्यावर शरसंधान साधलंय। रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। चाकणकरांनी राजीनामा न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा रुपाली ठोंबरेंनी दिलाय। संजय राऊतांनी नैतिकतेच्या आधारे चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। इन्व्हेस्टिगेशन जर पोलिसांचं व्यवस्थित व्हायला पाहिजे असेल, कायदेशीर पद्धतीने व्हायला पाहिजे असेल तर रुपाली चाकणकरनी तातडीने नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून तातडीने पायउतार होणं गरजेचं आहे। याशिवाय तो तपास होऊ शकत नाही आणि मी 100% खात्री देते जर रुपाली चाकणकर त्या राज्य महिला आयोगाच्या पदावर राहिल्या तर त्या तपासामध्ये फेरबदल करणार। पोलिसांना आदेश देऊन पोलिसांच्या संगतमताने ते व्हिडिओ नष्ट करणार। रुपाली चाकणकर ट्विट करून म्हणतात, कॅप्टन खराट यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल मला काहीच कल्पना नाही। असं कसं होऊ शकतं? मूर्ख आहेत त्या आणि खोटं बोलतायत। त्या खोटं बोलतायत। मुळातच त्या पदावर त्यांनी मिनिटभरही राहू नये। त्यांच्या थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर यात वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न येतो कुठे? काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी देखील चाकणकरांच्या भूमिकेवरून सवाल उपस्थित केले आहेत। चाकणकरच अंधश्रद्धेला खतपाणी घालत असतील तर महिला त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा कशी करणार असा सवाल विजय वडेट्टीवारांनी केलाय। तर या प्रकरणात भक्त जबाबदार नसल्याचं म्हणत गिरीश महाजनांनी चाकणकरांची बाजू घेतली आहे। तसंच अशोक खरातवर कठोर कारवाईची ही मागणी महाजनांकडून करण्यात आली आहे। कॅप्टन खरातचे पायदूतांचा व्हिडिओ समोर आला आहे। म्हणजे यांचा अंधश्रद्धेवर पूर्ण विश्वास आहे। या अंधश्रद्धेवर विश्वास असणाऱ्या भगिनीकडून महाराष्ट्रातील भगिनी सुरक्षित राहतील का? त्यांना न्याय मिळेल का? त्यामुळे त्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार त्यांनी गमावलेला आहे। त्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला पाहिजेत अशी आमची स्पष्ट मागणी आहे। आपला समाज कसा सगळा भावूक आहे, त्यामुळे महाराज म्हटलं की आपली पप्पा त्यांच्याकडे वळतात आणि म्हणून त्यावेळेला ते झालं असेल। पण नंतर त्यांचे कारनामे जर समोर आले तर त्यांना काय सगळे भक्तगण जबाबदार आहेत तर त्यांचे फॉलोअर जबाबदार असं होत नाही। पण अशोक खरात हा एक ढोंगी साधू आहे, ढोंगी महाराज आहे, त्याचा समोर आलेला आहे। गेल्या काही दिवसापासून त्याची चर्चाही सुरू होती पण आता ते पुढे आलेलं आहे, समोर आलेलं आहे। मला वाटतं त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे। पुरोगामी महाराष्ट्रात असा प्रकार घडणं लाजिरवाणं असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय। संभाजीराजेंनी देखील चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली। तर महिलांवरील अन्याय आणि अत्याचाराच्या घटनांना चाकणकर समर्थन देत असल्याचा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी केलाय। ज्या महिला आयोगाच्या सुद्धा प्रमुख ज्या कोण आहेत त्यांच्या ट्रस्टच्या त्या विश्वस्त आहेत असं माझ्या कानावर आहे। माझं तर उलट मुख्यमंत्र्यांना म्हणणं हे की ताबडतोब त्यांनी जर राजीनामा, नैतिक दृष्टिकोन राजीनामा जर त्यांनी दिला नाही तर तुम्ही मुख्यमंत्री या नात्याने त्यांचा राजीनामा लगेच राजीनामा देत असतील तर त्यांना बडतर्फ करा। त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांनी राजीनामा दिला तर त्यांना पदावरून काढलं पाहिजे। कारण महिलांना न्याय देण्यासाठी हा आयोग असताना महिलांवर अन्याय अत्याचाराच्या घटनेला समर्थन करण्याचाच प्रकार रुपालीताईंच्या हाताने सातत्यानं घडलेला आहे आणि म्हणून मला वाटतं त्यांना त्या जागेवर राहण्याचा नैतिक अधिकार कोणताही नाही। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अडचणीत सापडण्याची ही पहिलीच वेळ नाहीये। याआधीही अनेक घटनांनंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती।
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आयोगाकडे वर्षभरापूर्वी तक्रार येऊनही कारवाई न केल्याचा आरोप आहे. स्वारगेट बस स्टँड बलात्कार प्रकरणातही पीडितेच्या चारित्र्यावर आयोगाकडूनच शंका उपस्थित केल्यानं वाद निर्माण झालेला. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी पोलिसांसमक्षच चक्क आयोगाकडूनच मयत मुलीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवल्याचा आरोप आहे. वर्षभरापूर्वी ज्या पत्रकारानं खरातची पोलखोल केली त्याच्याकडून रुपाली चाकणकरांनी माफीनामा लिहून घेतल्याचा आरोप होतोय. या वृत्तपत्रात मी माझ्या बातमी प्रसिद्ध केली. या वृत्तपत्रामध्ये जेव्हा बातमी मी प्रसिद्ध केल्याच्या नंतर मी याचा संपादक आहे. संपादक असल्याच्या कारणाने त्या कॅप्टन बाबांनी माझ्यावर वावी पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. अदखलपात्र गुन्हा दाखल केल्यानंतर 2 दिवसांनी मला महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या पीएचा फोन आला का ताईचा तुम्हाला निरोप आहे, जर तुमच्याकडे काही पुरावे नसेल तर खुलासा देऊन टाका, कॅप्टन बाबाला अशा प्रकारचं काही बदनाम करू नका. मी म्हणलं ठीक आहे, सांगतो तुम्हाला. त्यानंतर मला 2 दिवसानंतर स्वतः आपल्याला दाखवतो का मला रुपाली चाकणकर यांचा स्वतः फोन आला. ती तारीख आणि वेळ आपल्या समोर आहे. मार्च 9, 2025 रोजी रुपाली चाकणकरांचा मला प्रत्यक्ष फोन आला आणि त्यांनी सांगितलं तुम्ही अशा थोतांड बातम्या छापू नका, असा कुठलाही प्रकार त्या भागात घडत नाही. रुपाली चाकणकर आपण एखाद्या ठिकाणी, आता मी इथं माळवाडीत आलोय आणि मला माळवाडीत आल्यानंतर इथले सरपंच मला म्हणले की चला इथं असे महाराज आपण सहज आता आलोय तर चला आपलं महाराजांचं आपलं सीट ठीक आहे, आपण दर्शन घेऊ, भेट घेऊ. त्यात आता मला बाळासाहेब मला कोणाकडे नेलंय ते फक्त बाळासाहेब सरपंचालाच माहिती. आता ते महाराज चांगले आहेत का तुमच्या भाषेमध्ये बुहुंद आहेत आम्हाला काय माहिती. त्याबद्दल म्हणजे त्या बाबतीमध्ये रुपाली चाकणकरांचा काही दोष नाहीये. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात कॅप्टन अशोक खरात गजाआड आहे. त्याच्या मोबाईलमधून 58 व्हिडिओ सापडल्यानं खळबळ उडाली आहे. दरम्यान त्याच खरातचा पाय धुतानाचा रुपाली चाकणकरांचा फोटो समोर आलाय. तसंच कॅप्टन खरातनं बांधलेल्या मंदिरावरही चाकणकर विश्वस्त असल्यानं विरोधक चांगलेच आक्रमक झाले. त्यामुळे रुपाली चाकणकर राजीनामा देणार की त्यांचा राजीनामा घेतला जाणार याकडे आता लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.